तुमकां सगळ्यांक योकार. म्हण आसा की एक फट लिपोवपाक 100 फटी मारच्यो पडटा. तर तुमकां सगळ्यांक म्हणजे चिंतपाक जाय की भारतीय जनता पार्टी जी दिसाक 100 फटी मारता तांची आज कितें परिस्थिती जाल्या. पयलो तांणी जो फट मारलो अरविंद केजरीवालचे नांव वाट लावपाक, तें म्हळ्यार तांणी म्हळें की दिल्लीक एक एक्सायज स्कॅम जालो. आनी ताणें हातूंत एलिगेशन कितें केलें, ताणें पयलीं म्हळें की आम आदमी पार्टीच्या सरकारान दिल्लीचो एक्सायज पॉलिसी लागू करतना म्हणजे फॉर्म्युलेट करतना खंयच्या तरी होलसेलरा बरोबर कन्सल्टेशन केलें आनी तांकां एडवांटेज जाता तशी ही पॉलिसी फॉर्म्युलेट केली. ताणें म्हळें तातूंतल्यान दुसरी फट ही म्हळें की तातूंतल्यान तांणी 100 crores किकबॅक्स ह्या होलसेलरा कडल्यान आम आदमी पक्षा कडेन पावले. आनी तिसरी फट मारली ती म्हळ्यार हे 100 कोटी खंय जे किकबॅक्स थ्रू द एक्सायज स्कॅम मेळिल्ले ते गोंयांत हाडले टू फायट गोवा इलेक्शन्स. ह्या एक्सायज स्कॅमान ईडी जी आसा, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, जी फक्त मनी लॉन्ड्रिंग केसीस पळयता. ईडी इज नॉट एनी अदर क्रिमिनल एजन्सीज. म्हळ्यार कसलो चोरी जाली, रेप जालो, मर्डर जालो, ईडी तातूंत इन्व्हेस्टिगेट करिना. दे ओनली इन्व्हेस्टिगेट मनी लॉन्ड्रिंग अँड फॉरेन एक्सचेंज केसीस. हातूंत तांणी PMLA प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्टाच्या खाला तांणी एक केस घाली. आनी हो एक्ट तुमी सगळे जाणा, एक्चुअली इट वॉज यूज टू प्रिव्हेंट टेररिझम. टेररिझमा खातीर जे मनी लॉन्ड्रिंग जाताले हवाला चॅनल थ्रू आनी कसले, ते बंद करपा खातीर हो एक्ट आशिल्लो. आनी ईडी जेन्ना रेड करता पळय न्ही, दॅट मिन्स दे आर सस्पेक्टींग मनी लॉन्ड्रिंग. खंय तरी कॅश आसा म्हणून थंय ते रेड करता. जेन्ना PMLA केस जाता, दॅट मिन्स देर नीड्स टू बी अ मनी ट्रेल. मनी ट्रेल म्हणजे देर हॅज टू बी प्रोसिड्स ऑफ क्रायम. हे कॅश खंय तरी सापडिल्ले आसूंक जाय, तेन्नाच तुमी केस घालूंक शकता. आतां ह्या एक्सायज स्कॅमाची खबर आमी आतां 2 वर्सां जालीं आयकता. 100 रेड जाले, हजारांनी लोकांक इंटरोगेट केले. अजून पर्यंत ना आम आदमी पार्टीच्या खंयच्या मुखेलमंत्री कडेन, ना आम आदमी पार्टीच्या खंयच्या मंत्री कडेन, ना खंयच्या आमदारा कडेन, ना खंयच्या कार्यकर्त्या कडेन सुद्दां 1 रुपया कॅश कोणाक मेळूंक ना. देर इज नो मनी ट्रेल. तर हो सगळो एक फॅब्रिकेटेड स्कॅम आशिल्लो. आनी अजून पर्यंत जे चल्ला, जो मिडिया ट्रायल म्हणू शकता, दॅट इज ओनली बेस्ड ऑन स्टेटमेंट्स ऑफ पीपल. 1 रुपया सुद्दां अजून रिकवर जाल्लो ना. होल केस, एंटायर स्कॅम ऑर एलेज स्कॅम इज बेस्ड ऑन स्टेटमेंट्स ऑफ पीपल. आनी खुबशे स्टेटमेंट्स हे जे आसा ते तांणी ज्यांनी स्टेटमेंट केला तांणीच म्हणा आपल्या बेल एप्लिकेशनाक आमकां फोर्सान स्टेटमेंट्स करपाक लायले. कोणाचे कांसूल फोडले, कोणाक धमकी दिली, कोणाच्या फॅमिलीक धमकी दिली, कोणाच्या कामगारांक धमकी दिली. ऑन दिस बेसिस these statements have been taken. आनी आमी पळयला अशें करून बिकॉज ऑफ द स्ट्रिक्टनेस ऑफ PMLA आमचे व्हडले व्हडले लिडरांक आतां कितले म्हयने जाले जेलीन दवरल्या. मनीष सिसोदिया, संजय सिंग. आनी पयर तांणी कापाजदाद केली अरविंद केजरीवालजीक अरेस्ट करपाची. जेन्ना तांणी रिमांड एप्लिकेशन घालें कोर्टान की आमी हाका 7 दिसां खातीर दवरूंक सोदता, they mentioned only one person on whose basis of whose statement त्या बेसिसाचेर अरविंद केजरीवालजीक ताणें रिमांड मारली. त्या मनशाचें नांव शरद चंद्र रेड्डी. शरद चंद्र रेड्डी इज अ ओनर ऑफ मेनी कंपनीज. तातूंचे ऑरोबिंदो फार्मा तांची सगळ्यांत व्हडली कंपनी. तशीच ताचे बरोबर APL हेल्थ केअर आनी युजिया फार्मा ह्यो सुद्दां कंपनीज तांच्या नांवार आसा. आनी अरेस्ट जो केला अरविंदजीक इज ऑन द बेसिस ऑफ द स्टेटमेंट ऑफ शरद चंद्र रेड्डी that Arvindji Kejriwal was in touch with him about the excise policy. आता वो शरद चंद्र रेड्डी जो आसा ताच्या कंपनीक थोडे दिल्ली लिकर पॉलिसीन दिल्लीन थोडे वेंडिंग झोन्सूय मेळ्ळे.
he was allowed to do wholesale liquor vending in Delhi under the new policy. ह्या शरदचंद्र रेड्डीक 2022 नोव्हेंबराच्या 9 तारखेक ईडीन क्वेश्चनिंगाक आपयलो. ताणे तेन्ना म्हळें की बाबा आपूण अरविंद केजरीवालजी केन्ना मेळोंक ना, आपले आम आदमी पार्टी बरोबर कसले संबंध ना आनी ह्या लिकर पॉलिसी बद्दल सुद्दां म्हजें कांयच लेन देन नाशिल्लें. हांवें एप्लाय केलें आनी म्हाका हे झोन्स मेळ्ळे. अशें जेन्ना ताणें म्हळें की आपूण अरविंद केजरीवाल वळखना, ताका रोखडोच दुसऱ्या दिसा नोव्हेंबराच्या 10 तारखेक ईडीन अरेस्ट केलो. आनी थोडे म्हयने अशे गेले. थोड्या म्हयन्यांनी शरदचंद्र रेड्डीन आपलो स्टेटमेंट बदललो. ताणें म्हळें की आपूण अरविंद केजरीवालजीक वळखता आनी जशें सांगलें तुमकां आपणे ह्या लिकर पॉलिसी बद्दल ताचे बरोबर डिस्कशन केल्लें म्हणून. आनी हें स्टेटमेंट बदलतकच शरदचंद्र रेड्डीक बेल मेळटा. आनी पयर आमी पळयलें की हाज्या स्टेटमेंटाच्या आदाराचेर अरविंद केजरीवालजीक अरेस्ट केलो. पूण जशें सांगलें, अगेन दिस इज ओनली अ स्टेटमेंट. मनी ट्रेल खंय? जेन्ना ईडी केस घालता तेन्ना देर शूड बी अ मनी ट्रेल. देर हॅज टू बी प्रोसिड्स ऑफ क्रायम. 1 रुपया सुद्दां तुमकां हजारांनी शंबरांनी रेडी ज्यो केल्यो तातूंत 1 रुपया सुद्दां मेळूंक ना तुमकां. पूण मनी ट्रेल आसा. आनी आज जी आमी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या ती तुमच्या समोर ही मनी ट्रेल दाखोवपाक ही प्रेस कॉन्फरन्स आपयल्या. दिस इज द मनी ट्रेल. आज सगळ्या गोंयकारां समोर आमी दाखोवंक सोदता. दिस इज द मनी ट्रेल. इलेक्टोरल बॉन्ड्स जे पयर डिक्लेअर जाले विथ युनिक सिरियल नंबर्स, तातूंत शरदचंद्र रेड्डीचे जे 3 कंपनीज आसा, ऑरोबिंदो फार्मा, एपीएल हेल्थकेअर आणि यूजिया फार्मा, 59.5 crores इलेक्ट्रल बॉन्ड तांणी परचेस केले. पूण ही मनी ट्रेल कोणा पर्यंत पावता? वेर इज दिस मनी ट्रेल लीडिंग टू? नॉट टू आम आदमी पार्टी. ही मनी ट्रेल आम आदमी पार्टी पर्यंत पावना. ही मनी ट्रेल पावता बीजेपी कडेन. This is a list of 59.5 crores electoral bonds given by Sharad Chandra Reddy's 3 companies to Bharatiya Janata Party. So आज सगळ्या समोर क्लियर जाल्ले आसा की खरे ईडीन कोणाचेर केस घालूंक जाय आशिल्ली. पैसे खंय सापडल्या हे आज सगळ्या लोकां समोर दिसता. आनी आमी याद दवरूंक जाय की हे जेन्ना इलेक्ट्रोल बॉन्ड्स परचेस केल्ले आनी बीजेपीन एनकॅश केल्ले तेन्ना हे सगळे सिक्रेट आशिल्ले. तेणे चिंतूंक सुद्दां नाशिल्ले की एक दीस हे उघडपणे सगळ्यांक कळटले म्हणून. सो आमी सांगूंक सोदता की आतां नाव द मनी ट्रेल इन दीस केस इन द दिल्ली एक्सायज स्कॅम हॅज बीन एस्टॅब्लिश्ड. आनी आमचो डिमांड आसा की ईडीन आतां जसे ते परत परत म्हणटाले की आता आम आदमी पार्टीन पैसे घेतल्या सगळ्यांकूच तांकां आता पार्टी शुड बी मेड एक्यूज इन द केस. आता आमची डिमांड आसा की नाव दॅट द मनी ट्रेल हॅज बीन एस्टॅब्लिश्ड इन द दिल्ली एक्सायज स्कॅम लिडिंग स्ट्रेट टू भारतीय जनता पार्टी. आमी डिमांड करता की बीजेपी शुड बी मेड अ पार्टी टू दिस केस. आनी आमी डिमांड करता की बीजेपीचो जो नॅशनल प्रेसिडेंट आसा बाब JP नड्डा तांकां अरेस्ट करचे. ह्या सगळे इलेक्ट्रोल बॉन्ड्साचे डिटेल्स आनी फुडें सांगपाक हांव मागता आमचे नॅशनल यूथ वायस प्रेसिडेंट बाब सिद्धेश भगत तुमकां सगळे डिटेल्स दितलो. नमस्कार. आयज तुम्ही पळयलां आसतलें देशभरान जे डेमोक्रेसीचे अत्याचार चालू आसा आनी मेन म्हणल्यार खंय तरी बीजेपीक आनी स्टार कॅम्पेनरांची गरज ना. कित्याक काय म्हणल्यार ईडी आनी सीबीआय आनी बाकीचे सगळे तेंच्या खातीर स्टार कॅम्पेनर जाल्ले आसा. कित्याक काय म्हणल्यार एक अशी परिस्थिती जाला आयज तूं बीजेपी सरकारा विरुद्ध उलयता तेन्ना रातया राती कोण ईडी येता, कोण सीबीआय येता आनी रातया राती उबारून व्हरता. एक खंय तरी अशें दिसता की एक आवाज खंय तरी बंद करपाक चालू आसा. म्हळ्यार इतलो क्लियर आसा की हो बीजेपी सरकार खंय तरी आम आदमी पार्टीक दिता. हो पी शरद रेड्डी कोण म्हणटा तो
अरबिंदो एजंट हेजो कंपनीचो तेका 11 नोव्हेंबर 2022 अरेस्ट केला. 15 नोव्हेंबर 2022 5 करोड येता इलेक्ट्रल बॉन्ड्स. म्हणजे अशें म्हणजे भितर व्हरप चिड्डो मारप दी म्हणजे धमकी आमी एक्स्ट्रॉशन म्हणटा पळय पयशे उबारपाची पद्दत ही लिगल पद्दत भितर व्हरप आनी गळो दामप. मागीर कितें जाता काय म्हणल्यार तेका बेल दितात आनी बेल दितकच तो आनी 50 कोटी दिता अप्रुव्हल जातकच. म्हणजे कितें तुका समज बरे भशेन पयशे उबारपाचे ना. आतां हेच समज कोणी बारीक मोठे गुंडांनी केल्ले खंयचे सेक्शन लायताले आनी भितर उडयताले हे लिगल गुंडागर्दी. आज तेजो कोण तो मनोज तिवारी काय कोण तरी तो म्हणटा की अरविंद केजरीवाल जेलीन गँग करता म्हणून. अरे गँग जर तुम्ही केला मरे तुमचे एक गँगाचो पार्टनर आसा ईडी दुसरो आसा सीबीआय सगळे तुम्हीच घेऊन बसला मरे. जेन्ना लिकर स्कॅमाचे उलयता तेन्ना सत्यपाल मलिक हेणी गोंय सरकाराचे एलिगेशन केल्ले तेजेर कितले इन्व्हेस्टिगेशन केले. आपोवपा जाय आशिल्ले बसोवपा जाय आशिल्ले सगळ्यांक की बाबा इन्व्हेस्टिगेशन चालू करपाची गरज आसा. लिकर स्कॅम तुम्ही पेडण्याचे पोतार आसा थंय पळया कितले चालू आसा तेही लिकर स्कॅम. अशें पळोवपाचे गेले जाल्यार बीजेपीन म्हणटा ते नवे मशीन घातला वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक मशीन घेवन अशें वयल्यान घालपाचे भितरल्यान भायर सरपाचे तसले नवे हाडला तेमी ते नड्डान बिड्डान सगळ्यांनी एक जावन. आता भवाना गावली म्हूण आशिल्ले तेजेर 7 कोटयान 7 करोडाचो स्कॅम आशिल्लो ते बीजेपीन गेले ते काबार. शिवसेना एकनाथ शिंदे बरोबर गेले ते काबार. मागीर आयलो तो भुजबल तेजेर एक 2016 चालू आसा 3 प्रोजेक्ट म्हणल्यार 200 कोटयांचे तोय तेकाय धुवून काडलो. ते रिनाचो बिएड येता पळय निर्माचो तो वचून गेल्या धवे जाता पळय तसले धंदे बीजेपीन चालू केला. मागीर अशोक चव्हाण तेजेर केन्नाच्यान तो मोदी वचून ते बॉम्ब मारतालो हो चोर हो फोटिंग. आतां हो आयलो तेका सोमते राज्यसभा सीट. म्हणल्यार तुम्ही चोर आसत कितें आसत पूण बीजेपीन या निवड जाया आनी तुमकां राज्यसभा सीट. हेमंत बिश्वास शिवराज चौहान मॉविन कुतिनो हे कितें बीजेपी सरकार हेंचे स्कॅम म्हणून बॉम्ब मारताले. कोणाचे लाईट इलेक्ट्रिसिटी स्कॅम म्हणून जालो तो काबार स्कॅम तेजेरय उलोवपा जाय. तेंचेरय ईडी इन्व्हेस्टिगेशन बसोवपा जाय बाबा हाडून. फाटले लेटस्ट तो मुकुल रॉय टीएमसीचो तो टीएमसीच्यान गेलो कोणाक ईडी रेड पडटा म्हणून बीजेपीक परत बीजेपीच्यान आयलो तो टीएमसीन. जेन्ना तो बीजेपीन गेलो तेका ईडी नोटीस काडपाचे बंद जाले आनी जेन्ना तो परत टीएमसीन आयलो तेन्ना फेब्रुवारीच्यान तेका नोटीस येवपा लागले. तशें समज इन्व्हेस्टिगेशन जावपा जाल्यार जयका आनी लुईस बजाराचेरय जावपाची गरज आसा. म्हणजे स्कॅम म्हणजे सगळे पापी ओपोजिशनानूच बोलला आणि तुम्ही सारखे निवड काय तुम्ही भितर व्हरून निवड करून हाडटा तेजो फॉर्म्युला कितें काय. आयज हे पॉलिटिशियनाचेरच भंय एक सामान्य मनशाचेर बिझनेसमॅनाचेर हे चिंतपाची गजाल आसा. फाल्यां समज तुमचे कडेन पयसो जालो हे खंय तरी तुमच्या घरान ईडी धाडटले खंय तरी सीबीआय धाडटले आनी खंय ना खंय धुमकी काडपाचे. आयज आमदाराचे समज तूं कोथरसाण केलो जाल्यार तुका लायटीचे आनी उदकाचे कनेक्शन दिवपाक सतयतात. फाल्यां इमेजीन कर एक बरोच बिझनेसमॅन आपलो कोण बरो मागणारो म्हणून बसता तेका सपोर्ट करता जाल्यार हे ईडी आनी सीबीआय लावपाक कमी ना. अरे इलेक्शन लढपाक जाय जाल्यार फेअर ग्राउंडार लढात. इलेक्शन लढपाक जाय तुम्ही कशें करपाक सोदता की ओपोजिशना सगळे काबार तेंका तो हेमंत गेला भितर बसयला अरविंद केजरीवाला गेला भितर बसयला. मेबी इलेक्शन लढपाच्या टायमार समज तेंका भितर बसयलो जाल्यार लोकां खातीर लढटलो कोण. म्हणजे फ्युचराक आयज आनी एमईए मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हेणी जर्मनीक तेंका लेटर बरयला आमी प्रोटेस्ट करता म्हणून तुजेर. अरे ती जर्मनी थंय तुजी ईडी पावना. ईडी फक्त हांगाच भिवपा उरला तूं आनी ते फाटल्या दिसांनी काल आनी 2 जाण कोण तरी येवन उलयला आमच्या आमदारांचेर. अरे पयलीं आमदार जाय मरे. आमदाराचेर उलयता तुमचीच पार्टी केन्ना तुमकां भायर उडयता केन्ना तुमकां भितर घेता. तुमकांच खबर ना तुमी खंयच्या पार्टीन आसता ते केन्ना आनी तुमी आमच्या आमदारांचेर उलयतात. आयज समज ते 100 कोटी
200 कोटी आयज आमचे कडेन आशिल्ले आनी आयज सरकार आमचो आसता आशिल्लो. आयज बीजेपी सरकार आसनासलो, आम आदमी सरकार आसता आशिल्लो. पूण आमी अशें सतीना आशिल्ले हा. भितर कोणाक उडयताले? चोरांक उडयता मरे. जो धांवून बी वता ते मोदी बी जाता कोण धांवून गेला पळय ते इंडिया सोडून, तांकां भितर उडयतात. अरे खंयच्या राज्याचो मुखेलमंत्री तुमी काडटा आनी भितर उडयता? फर्स्ट मुखेलमंत्री जो भितर आसा रिजायन करनासतना भितर पडला. सो हांव सरकारा कडेन मागता ही बुरशी राजकारण बंद करा खंय तरी. आनी जशें म्हणला वाल्मिकीन, नड्डाकय भितर हाडा आनी पयसो गोंयान आयला न्ही. थोडो पयसो तेमी हांगा यूज केला आसतलो. समज गोंयान इलेक्शनाक त्या तणावडेकय भितर व्हरात इन्व्हेस्टिगेशन करपाक. कित्याक तो ह्या दिसांनी खूब हें मारता स्टेटमेंट. सो ताका खूब नॉलेज आसा हेचे बद्दल. सो ताकाय इन्व्हेस्टिगेशनाचे एक पार्ट करचो. ताकाय बसोवचो आनी विचारचो कसो आयलो पयसो. अजून ट्रेट मेळना आनी ताका ती खबर आसा काय म्हणून ताकाय हाडून बसोवचो आनी विचारचो. सो हांव सरकारा कडेन मागता वाऱ्यार फार मारपाक बंद करा. तुमी केल्या साफ आनी आमी केल्या पाप असली गोश्टी चल्ला तुमचे कडेन. सो मुखाल्ले प्रेस बाब सुरेल सांगतलो कितें आसा तें. काल भारतीय जनता पार्टीन युनिटन आणि पत्रकार भावांनी तांकां एक प्रश्न विचारलो जो इलेक्टोरल बॉन्डाच्या संदर्भात आशिल्लो. तुमचे भितरले खुबशे पत्रकार भाव काल थंय आशिल्ले आणि तुमकां खबर आसतलें की तुमकां उत्तर कितें मेळ्ळें तेजें. देर इज नथिंग टू टॉक. मेळ्ळें न्ही उत्तर. देर इज नथिंग टू टॉक. सुप्रीम कोर्टान डिसिजन दिला, तो इश्यू सोंपलो. हे कित्याक जाता? हे कित्याक जाता हेचो आमी विचार केला. हो विचार करप चड महत्वाचो. कारण हे सगळे कितें पळय सध्या चलता ते ह्या इलेक्टोरल बॉन्डाच्या डिस्क्लोजराच्या उपरांत घडटा. गोंयकारांनी एक सादो विचार करपाची गरज आसा. गोंयान वेंचणूक जाली 2022 बीजेपी म्हणटा, ईडी म्हणटा की हो पयसो जो एक्सायज स्कॅमाचो आशिल्लो तो गोंयच्या वेंचणुकेन युटिलायज जालो म्हणून. म्हणजे एक्सायज पॉलिसी ही ताज्या पयलींची 2022च्या पयलींची. वेंचणूक जाले 2022 आमी आसा 2024 आनी आता 2 वर्सांचे उपरांत ह्या केसीन अरविंद केजरीवालाक अरेस्ट कित्याक जाता. आनी ते बीन एक कोण तरी एप्रुवर आसा जो शरदचंद्र रेड्डी आसा. हांव म्हणटा की तो स्टार कॅम्पेनर बीजेपीच्या 2022च्या इलेक्शनाचो स्टार कॅम्पेनर जर कोण आशिल्लो जाल्यार हो शरदचंद्र रेड्डी. कारण मॅक्झिमम अमाउंट डोनेशन ताणेच दिला आणि ह्या वेंचणुकेच्या पयलीं दिला. कारण एक्सायज पॉलिसी जशें तुम्ही म्हणटा 2022च्या पयलीं आशिल्ली जाल्यार तेजे डोनेशनूय बीन 2022च्या पयलीं आयला. इलेक्शन कमिशनर 6 वरांचेर इलेक्टोरल बॉन्डाचो डेटा फुल ऑनलायन अपलोड करता आणि 7 वरांचेर ईडीची टीम अरविंद केजरीवालाच्या घरा कडेन येता. हाचो अर्थ कितें? आणि जेन्ना इलेक्टोरल बॉन्डाच्या बाबतींत पत्रकार क्वेश्चन विचारता, एक प्रश्न विचारता, तेन्ना उत्तर कितें येता? देर इज नथिंग टू टॉक. हाजे वयल्यान स्पष्ट जाता की बीजेपी हे सगळे कितें करता ते इलेक्टोरल बॉन्डाचो डेटा लिपोवपा खातीर आणि सगळ्यांक डिस्ट्रॅक्ट करपा खातीर. हांव गोंयकारा कडेन मागता की डिस्ट्रॅक्ट जावं नाका. हो जो डेटा आज वाल्मिकीन आणि सिद्धेशान तुमच्या मुखार दवरला ताचेर विचार करा. हे पैसे खंय आयले, खंय गेले, खंय युटिलायज जाले आणि कोणी युटिलायज केले हो विचार करपाची गरज आसा. गोंयकार खूब हुशार आसा. गोंयकारांक इतली तकली आसा.
बीजेपीची ही डिस्ट्रॅक्ट करपाची टॅक्निक गोंयांत तरी चलपाना. काल पत्रकार परिशदेक संकल्प बाब आमोणकार बशिल्ले. म्हणजे म्हाका अजाप दिसता की तो कसो बसपाक शकता काय म्हणून ह्या पत्रकार परिशदेक आनी करप्शनाच्या बाबतींत उलोवपाक शकता काय म्हणून. सगळ्यांक तुमकां याद आसतली की इलेक्शनाच्या पयलीं 2 दीस पयलीं, मतदानाच्या 2 दीस पयलीं एका स्टिंग ऑपरेशनान पैसे घेतना संकल्प आमोणकर सापडलेले. आणि तो आज थंय बसून व्हडली व्हडली शाणपणां सांगता. खंय पावल्यात बीजेपी. संकल्प आमोणकर एक आमदार आणि ते जेन्ना उलयता तांच्यांनी मातशी तरी स्टडी करपाची गरज आसा अशी म्हाका दिसता. तांणी काल एक स्टेटमेंट केलो की अरविंद केजरीवालाक 9 समन्स इश्यू केल्ले, 9 फावट समन्स इश्यू केल्ले, तांच्यांनी ताका रिप्लाय करूना आणि म्हणून तांकां अरेस्ट केले. संकल्प आमोणकर बाबाक हांव सांगपाक सोदता, मातशें वाच. इंटरनेट आसा, मोबायल आसा न्ही हातीन, मातशें गुगल कर. प्रत्येक समन्साक अरविंद केजरीवालान रिप्लाय दिला आणि ईडीक विचारला की हो समन्स आपल्याक कित्या खातीर धाडला काय म्हणून. एक्यूज म्हणून धाडटा, विटनेस म्हणून धाडटा, कित्या खातीर धाडटा. आणि इतले आसतना हे नाटक जे घडटा ते कित्या खातीर घडटा हे तुमकां सगळ्यांक खबर आसा. काल भारतीय जनता पार्टीचे कांय नेते म्हणटात की वेंचणुकेक हो पयसो हांगा गोंयांत युटिलायज जालो म्हणून. हांव भारतीय जनता पार्टीकूच विचारपाक सोदता, हो पयसो तुमकांच आयला. 59.5 करोड रुपया हे भारतीय जनता पार्टीक आयल्या रेड्डी कडल्यान, रेड्डीच्या वेगवेगळ्या कंपनी कडल्यान. म्हणजे ऑलमोस्ट 60 कोटी रुपया. हो पयसो तुम्ही गोंयच्या वेंचणुकेक कसो मोडलो हो तुम्ही डिक्लेअर करचे. हांव डिमांड करता बीजेपी कडेन की तुमच्या कडेन कापस्ताद आसा जाल्यार जो इलेक्टोरल बॉन्डांतल्यान तुमकां पयसो आयला, हो 60 लाख कोटी काय न्ही, तांकां 6,500 कोटी रुपया आयल्या, हे तुम्ही खंय खंय वापरल्या हो तुम्ही डिक्लेअर करचो. इलेक्टोरल बॉन्डाच्यान एक सादी हांव गजाल तुमकां सांगता की जी कंपनी त्या वर्सा तितले प्रॉफिट सुद्धा करना, ताज्यापेक्षा कितल्याशाच पटींनी चड पयसो डोनेशन म्हणून बीजेपीक दिता. ही अजापाची गजाल. उदाहरणार्थ फ्युचर गेमिंग ही जी कंपनी आसा ताणी 215 करोड प्रॉफिट केले 2019 ते 2023 या भितर, या वर्सांच्या भितर 2015 करोडाचे प्रॉफिट. आणि ते डोनेशन कितले कोटीचे दिता? 1360 कोटीचे. म्हणजे जितले प्रॉफिट त्यांचे ना ताज्यापेक्षा कितल्याशा पटींनी डोनेशन म्हणून हे दिता. म्हणजेच हे इलेक्टोरल बॉन्ड या बीजेपी सरकारान हाडलेले एक्सटॉर्शन लिगलाइज करपा खातीर. दुसरी एक कंपनी क्विक सप्लाय चेन म्हणून आसा, ताचे प्रॉफिट 109 कोटी. तो डोनेशन कितले दिता? 410 कोटी. हाचो अर्थ जाता की बीजेपीन करप्शन लिगलाइज केला. आणि जे सगळे आमदार जेंका बेशनोन तांचेर ईडी रेड घालून बीजेपी आपल्या भितर घेता, वॉशिंग मशीनान घालता आणि निवळ करता, हांव म्हणटा की बीजेपीन पॉलिटिकल प्रॉस्टिट्यूशन लिगलाइज केला. आणि हे आम आदमीच्या कडेन तांचे कांयच चलना म्हणून आम आदमीच्या मुखेलमंत्र्याक, आम आदमी पक्षाच्या नॅशनल कन्व्हेनराक ते भितर उडोवपाचो प्रयत्न करता, भितर उडयता. हांव
आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक आम आदमी पक्षाच्या सांगपाक सोदता की पक्ष जर जॉईन जाला तुम्ही जाल्यार फाल्यां भितर पडपाची तयारी दवरा जो पर्यंत बीजेपी सरकारान आसा. याद करून दिता सगळ्यांक, देश स्वातंत्र्य करपाक कितलेशेच लोक जेलीन भितर गेल्या आणि आम्ही परत आयल्या हुकुमशाहीच्या कडल्यान हो देश वाटोवपा खातीर. आणि त्या खातीर कितल्याशाच जाणांक भितर पडचे पडटले आणि आम्ही भितर पडपाक तयार आसा. बीजेपीक सांगपाक सोदता हांव, तुमचे भितर उडयले जावं ईडीच्यो रेडी घातल्यो म्हणून आम्ही भिवपी मनीस न्ही. कितल्योय रेडी घाला, आमच्या कितल्याय लोकांक भितर उडया, तुमच्या हुकुमशाहीच्या विरोधान आम्ही ठामपणान उभे रावतले. आणि तुमच्यान जर कपस्ताद आसा जाल्यार इलेक्टोरल बॉन्डाचो जो डेटा तुमचे कडेन आसा तो सगळो आउट करा, कारण तुम्ही हे सगळे कारस्थान जे रचयला ते हो डेटा लिपोवपा खातीर. देव बरें करूं. प्रश्न असा जरा. In yesterday's press conference, they had also shared Anna Hazare statement that Speaker Kejriwal is suffering due to his dates. Can you share a clarification on it? ते केन्नाय कोणाकय हाडून खंयी ते कळटा. तांकां आतां अण्णा हजारेक इतलो ते कितलेशे स्कॅम जाले म्हणजे अण्णा हजारे खंय आशिल्लो. तेणें तुवें हेजी बायक वाचल्या काय खबर ना, योगेंद्र यादवाची. जेन्ना मनीस सिसोदिया जेन्ना भितर उडयल्लो ताका 50 कॉल गेल्ले खंय स्टेटमेंट मारून. तो अण्णा हजारे कोण तशें खूब जाणांक रावलो. अण्णा हजारेक ते आतां पोसपाकय कमी ना. केन्नाय आमची आप दिसले वचा धाडा थंय, कितें दिसलें धाडा थंय. सो ही पार्टी संघर्शाची. आमकां भितर पडून भायर येवपाचो संवयच आसा. भगत सिंगय भितर पडिल्लो. सो अशें आतां बिबटे खूब तयार जातले. पावस येता, इलेक्शन लागीं पावलां न्ही. सो इलेक्शनाक असले हजारे खूब येवपाचे आसा. अण्णा हजारे बिबटो म्हणटा तूं? अण्णा हजारे म्हणना, बिबटे खूब जाण येवपाचे आसा. ना ना पळय, अण्णा हजारे रिस्पेक्ट करता मरे. अण्णा हजारेचे आता तितले पब्लीक लायफान तांचे कमेंट्स बी दिसना आमकां. ओके, आमकां अण्णा हजारेची रिस्पेक्ट आसा, पूण जेन्ना इतले स्कॅम जाता आनी ते कसल्याच हाजेर स्टेटमेंट करिना, मनान एक विचार येता की बाबा अण्णा हजारेन हो स्टेटमेंट स्वताहून केला काय तांकां हे इन्फॉर्मेशन फीड करून तांच्या तोंडांच्यान हे शब्द काडल्या काय म्हणून. कित्याक ज्या दिसा इलेक्ट्रॉल बॉन्डाचो येदो व्हडलो बोवाळ जालो ताजेर अण्णा हजारेचेर कांयच म्हणूंक ना. दॅट इज नॉट करप्शन. ते एंटी करप्शन क्रुसेडर न्ही. सो आमकां अण्णा हजारेचो खूब रिस्पेक्ट आसा आनी आमी तांचे कडेन मागता आमचेरूय उलयात पूण बीजेपीचेरूय उलयात. सगळ्या स्कॅमाचेर तुमकां जे इन्फॉर्मेशन मेळटा ते उलयात. कोण तुमकां इन्फॉर्मेशन दिता म्हणून तुमी तुमच्या तोंडाच्यान ते शब्द काडून सध्या अण्णा हजारे आसा महाराष्ट्रान. तेणी अजित पवाराचेरूय उलोवपाक जाय आशिल्लें, भुजबलाचेरूय उलोवपाक आशिल्लें, अशोक चव्हाणाचेरूय उलोवपाक आशिल्लें. अण्णा हजारे हो म्हणटा तो मनीस इंडिया अगेन्स्ट करप्शना खातीर झगडलो, पूण हे 3 महान नेते जे करप्शनाच्या नांवान बुडले आसात तेच महाराष्ट्रान आसात. आनी ते महाराष्ट्राच्या बद्दल उलयनासतना दिल्लीचे बद्दल उलयतात. सो हांव कितें म्हणटा, समज आमी खरेंच करप्ट आसा, कोर्टान जेन्ना कन्विक्ट केले तेन्ना उलया न्ही. भितर पडले की करप्ट जाले. आयज कितले जाण भितर आसात, फक्त आपाचेच भितर घालतात. अशें आमकां खूब जाणांक धमकी आयला आसतल्यो, आप सोडा आनी भितर पडा, हांगा बीजेपीन येया, तुमचेर केसी जावपाना. Thank you. थँक्यू.